नागपुर के वाटोड़ा हद से बड़ी और दर्दनाक खबर सामने आ रही है। एक डेकोरेशन के गोदाम में अचानक भीषण आग लग गई। आग इतनी तेजी से फैली कि देखते ही देखते लाखों का सामान जलकर खाक हो गया। घटना की जानकारी मिलते ही फायर ब्रिगेड की टीमें तुरंत मौके पर पहुंची। यह आग एक डेकोरेशन के बिजनेस से जुड़े गोदाम में लगी, जहां भारी मात्रा में वीआईपी सोफे और सजावट का दूसरा कीमती सामान रखा हुआ था। सूखी और ज्वलनशील चीजें होने के कारण आग ने देखते ही देखते विकराल रूप धारण कर लिया। राहत की बात यह रही कि सूचना मिलते ही वाटोड़ा फायर स्टेशन और लकड़गंज फायर स्टेशन से दमकल की गाड़ियां तुरंत मौके पर रवाना हो गई। इस पूरी घटना और रेस्क्यू ऑपरेशन पर अधिक जानकारी देते हुए वाटोड़ा फायर स्टेशन के प्रभारी केंद्र प्रमुख चंद्रशेखर रंदिवे ने बताया कि किस तरह महज 15 मिनट के भीतर आग पर काबू पा लिया गया। आपण ही जवळजवळ 15 मिनिटाच्या आतमध्ये ही अंगार विझवली आणि इथे 3 टँकर आले होते आपले। लकड़गंजचा एक टँकर 5000 लिटरचा आणि वाटोळा फायर स्टेशनचे 2 टँकर आले होते, एक बाउझर 16000 लिटर आणि एक 5000 लिटर। एकूण 3 फायर टेंडर आलेले होते। त्यांनी ही पूर्णपणे आपण आग विझवलेली आहे आणि इथे जवळजवळ म्हणजे 10 लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि बचत 20 लाखाची आहे आणि ही आग मोठ्या स्वरूपात होती। हा बिझनेस म्हणजे डेकोरेशनचा बिझनेस होता आणि तिथे VIP सोफे हे ते वगैरे जे डेकोरेशनला लागणारे जे पूर्ण साहित्य होतं ते पूर्ण म्हणजे अर्ध जळलेलं आहे आणि बरंचसं आपण वाचवलेलं आहे। आणि बाजूला फ्लॅट स्कीम आहे, तिथेसुद्धा ती अंगार पसरू शकत होती, पण आपण त्या साईडला एक गाडी लावून ती पूर्णपणे विझवली, म्हणजे त्या बाजूच्या फ्लॅटला कुठलाही काही धोका झालेला नाही। गाडी आम्हाला जसा कॉल आला म्हणजे आमच्या PPXमधनं कॉल आलेला होता आणि कॉल आल्याबरोबर लगेच आम्ही गाडी घेऊन निघालो आणि इथे लगेच म्हणजे विदिन मला वाटते 1 या 1.5 मिनटामध्ये इथे पोहोचून आम्ही तो कॉल पूर्णपणे पार पाडण्यात आला। बाजूच्या फ्लॅटमध्ये अंगार पसरू नये याकरता आपण त्या साईडला एक फायर टेंडर लावलेलं होतं आणि त्या साईडला पण पाण्याचा मारा सुरू होता, त्याच्यामुळे ती आग म्हणजे त्या फ्लॅटकडल्या साईडला पसरू शकली नाही। माझं नाव चंद्रशेखर रंदिवे, मी वाटोड़ा फायर स्टेशनला प्रभारी केंद्र प्रमुख आहे।